फकीरा या कादंबरीचा भाग 2 आपण या ठिकाणी बघणार आहोत. माझ्या फकीरा ह्या कादंबरीच्या भाग 1ला आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांनी बघितलेला आहे. काही लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे. त्या ज्यांनी सबस्क्राईब केलं त्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आणि हा श्रावण महिना हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे ह्या पवित्र महिना मानला जातो. आणि कोणी आपल्या घरामध्ये रामायणचं वाचन करतं, कोणी महाभारताचं करतं, कोणी नवनाथ ग्रंथचं वाचन करतं. आणि तशा पद्धतीनं हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा महिना आहे, ऑगस्ट महिना. आपल्या अण्णाभाऊ साठे यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलत आहोत, त्यांचे विचार ऐकत आहोत. त्यांनी लिहिलेल्या फकीरा कादंबरी हाच आपल्यासाठी एक पवित्र असा ग्रंथ आहे. आपला तो पोथी पुराण आहे असं समजून ह्या ग्रंथाच्या पहिला भाग आपण ऐकला, तर हा दुसरासुद्धा भाग ऐकून फकीरा कादंबरीचा आपण पूर्ण वाचन करणार आहोत. त्याचे 15 भाग आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी हे असे भाग ऐकण्यासाठी, वाचनाची आपल्या कामधंद्यामुळे वाचनाची आवड आपल्यात कमी झालेली आहे, म्हणून हा उपक्रम मी हाती घेतला आहे की फकीरा आपल्याला समजावा, फकीरा आपण ऐकावा आणि अण्णाभाऊंच्या विचारांना या ठिकाणी आपण समजून घ्यावं. म्हणून हा उपक्रम मी आपल्या सर्वांसाठी आणलेला आहे. म्हणून आपण भाग 2 या ठिकाणी बघत आहोत. आपण लक्षपूर्वक ऐकाल आणि तो पूर्ण ऐकाल एवढी अपेक्षा ठेवून मी माझा भाग 2ला सुरुवात करत आहे. भाग 1मध्ये आपण बघितलं की राणोजीचं शिर घेऊन बापू खोत शिगावला गेला होता आणि ते शिर आणण्यासाठी पूर्ण वाटेगाव आपल्या जवळ असणाऱ्या प्रत्येकाच्या घरातील कोणी कोयता, कोणी कुऱ्हाड, कोणी भाला, कोणी बर्छी मिळेल ते हत्यार घेऊन सर्व गाव वाटेगाव शिगावच्या दिशेने पळ सुटला होता. तो सर्व गाव ईर्षेला पेटला होता. ईर्षेचा डोंब उठला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाप्या खोतांना आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायच्या हेतूनं सहाणथोड धावत होते. त्वेषाने बांध फोडला होता. तो कंटावाटे बाहेर पडून आकाश दणदणीत होता. मरण्यासाठी सज्ज झालेल्या माणसाचे बाहू स्फरण पावले होते. गोफणीचे पागोरे तयार झाले होते. सर्व लोक ओरडत होते, शिगाव बेचिराग करून जाळून टाका. शिगावात वातावरण भयभीत झालं होतं. जत्रेत उडालेली दाणादाण आवरत आली होती. दंगलीत चुकलेली माणसं पोरंबाळं आपापल्या घरी पोचल्यामुळं घरातील लोकांना आनंद झाला होता. पण भीती गेली नव्हती. राणोजीच्या एका घावात राम्या लोहार जागच्या जागी ठार झाला होता. त्यामुळे लोहाराची आई रडत होती. गजाचं मडं वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुतारांची घरं आक्रोश करीत होती. परगावचे जत्रेकरू काखेत पागोटे दाबून आपापल्या गावाकडं भन्नाट पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाल्या का, गावासंग कीड रगडल. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायतानाची ताटातूट झाली होती. किती काट्या, किती कुऱ्हाडी बेवारेस झालेल्या दिसत होत्या. त्या बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्हाऊन घरी गेला होता. त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत होता. गावात फिरत होता, घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळवणाऱ्याचं शिर आणलं. आपली जोगणी गेलेली नाही, बाहेर या, पुन्हा जत्रा भरूया. चला, आता सर्व काही शांत झाले. परंतु कोणीच बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा राणोजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, कोण होता तो? राण्यामांग, वाटेगावचा. कुठला? कुठं सापडला? माळाला. आपली किती माणसं दागावली? 4 हातं आणि 2 माळाला. 6? मग जब्बर होता तर. म्या त्याचं मुंडकं मारून वेशीला टांगलंय. शब्बास, असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो ओरडत होता,
आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघुमान्या घोडं तकाटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हटलं, वाटेगावची माणसं माळावर आली. लढाईची तयारी आहे त्यांची. माळाला माणूस माहिना. किती माणूस आहे, दाद नाही. आपली माणसं बाहेर काढा, हत्यारं घ्या. बाजीबा ओरडला, त्यांना गावात शिरू देऊ नका, गावाबाहेर रोखा. तेवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीर घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेटनं दौडत निघाला. बाहेर पडा, वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराग होईल. शेगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला. ते घराबाहेर पडले. शेगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडफदार माणसं पुढं निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडाचे ढीग लावले. गोपणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराळ सूर्यानं उडी घेतली. हळूहळू अंधार होऊन सृष्टी झाकली. खाच खळगे, ओढे, ओंघळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतांनी सल्ला दिला, सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शेगावकरांचं मत काय आहे तेही आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका. हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता. भडकलेली डोकी शांत झाली. राणूजी आणि त्यांचा गबऱ्या यांची ती दोन प्रेतं पाहून जो द्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चिडही, लढण्याची धमक कायम होती. राणूजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले. जर आपण 50 शिर घेऊ तरच रामोशाची अवलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी, गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं. प्रत्येक माणूस हळहळला, चिडला आणि आता तर नवाच प्रसंग निर्माण झाला होता. सारा गाव शेगावला राणूजीचं शिर आणायला गेला होता. तिथं काय होणार, जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार, ह्या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते बायका पोरं विचार करीत होती. सर्वांचे डोळे शेगावाकडे लागले होते. शेगावची 6 माणसं कामी आली होती. कैक जखमी झाली होती. परंतु इंग्रजी सत्ता शांत होती, पाहत होती. ती काहीही करू शकत नव्हती. कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता. त्या वचनाला ती बांधली गेली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मारत होते. हाही काही त्यांच्यासाठी थोडका फायदा नव्हता. म्हणून शेगाव आणि वाटेगाव ह्या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती. रात्र मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. विक्राळ आकृत्या करून लोंबकाळत होते. मध्येच चांदण्या लखलखत होत्या. तेवढ्यात त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिव्हाळ्या लाटीत होती. निशब्द शांतता पसरली. निद्रेनं डोळ्यावर झापड घातल्या. सर्वांच्या शरीरात शीतलता निर्माण झाली. कुणी बसल्या जागी पाय लांबवले, काही देह आडवे झाले. शांत आणि अगदी शांत वातावरण निर्माण झालं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली. ऐका हो वाटेगावकर मंडळी,
तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला. विष्णुपंतांना उलट आरोळी दिली. काय म्हणणं आहे? लोक सर्व खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान परत जा. हे काय म्हणून? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारलाय, याला पुरावा काय? असं म्हणत बाजीबा पुढं येऊ लागला. त्यावर एल्गार झाला. खबरदार, पुढे येऊ नका. भैरू खेकसला. नाही येत, परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. हाताच्या कंगणाला आरसा कशाला? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, मग सकाळ चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू. ठरलं. सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजाडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली. आसपासची जागा पाहूनच राणूजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता. पण बापू खोता नागरी करून पुढे जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. बाजीबानं परत शेगावला जाऊन राणूजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन राणूजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झाला होता. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्रसूर्य असेपर्यंत भरणार होती. एका राणूजीच्या आत्मसमर्पणानं गावात जुना रिवाज, नवा नियम सुरू होणार होता. म्हणून सर्व लोक राणूजीचं कौतुक करीत आणि हळहळत ते राणूजीचं गुण गात आनंदात नाचत होते आणि रडतही होते. मांगवड्यात मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोकीवरचं कोसळलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करीत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरका पडला होता. दौलतीचं जहाज बुडालं होतं. आता तो उरल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता आणि बुडून मारणार होता. गावकऱ्यांनी मांगवड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दामाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता राणूजीच्या 2 पोरांना जगूया, जपूया. त्यांना वाटेगावावर उपकार केलेले आहेत, अनंत उपकार केलेले आहेत. त्याची फेड करूया. गाव मांगांना अंतर देणार नाही. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोत्रांचा पायघोळ, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखणा चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भोया, पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं. दौलती म्हणाला, धनी का तसदी घेतली? शिर देण्या इतकी ही तसदी नाही दौलून आणा. हे पंताचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखं डोळे पुसू लागला. त्याला पाहून पंताचं वर भरून आलं. नाना, रडायचं नाही. हा राणूजी जिवंत आहे असं समजून चला. ह्या पटकऱ्यावर तो बसत नव्हता, मी त्यावर बसतो. पंत ज्या पटकरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत. पंत निर्वाणीनं बोलले. पंताचे हे आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्याच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू वाटले. आनंद अश्रू ते गडप झाले. शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंताप्रमाणेच सांगून गेले. मग मात्र त्यांचं काहीच फुटलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा साधूकरिता जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झाला. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मुंडकं, घे वाटी हिसकून, हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खावा आणणार नाही, मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या खेकारणार नाही. फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसुवं ढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखं रडवीत होता.
तो बापाला विसरत नव्हता. राणूजीचं शीर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लालेलाल झाला. त्याच्या हातापायाची आग झाली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदसा आठवली आणि तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला, गावाचा अपमान केला. तू गैर वागलास. बाजीबा खेकसला. मूर्खासारखा त्यांच्या हद्दी शिरलास आणि त्या राणूजीचं शीर घेऊन आलास. लाज वाटत नाही पुन्हा बोलाय? कोण म्हणतो मी गैर वागलो? मी म्हणतो ती जागा सांगते जिथं मेलेला गजा सांगतो. बिनडोकल्या का? येताना संघाच्या माणसाचं मडं देखील तू घेऊन येता आलं नाही तुला. तू जागावस का? मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पारच का होऊ दिलास? बोल. खोटं आहे. मी त्याला आपल्या हद्दीत गाठलं. बोलू न गं. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढं नेलं असतं, पण मी त्याचंच कापलं. ते तुम्ही परत केलं. तेच बरोबर केलं. मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझा शीर मारला असतं तर, पण तसं झालं नाही. कारण एक रिवाज आहे आणि होता तो त्यांनी पाळला, पण तू तो पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं. काही चांगलं केलं नाही लोकाशे बाप्या. बाजीबानं बापूच्या खाडकन तोंडात भडकावली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो बेभान होऊन म्हणाला, एवढी ईर्ष्या असेल आणि तू माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. जा. शिगावकरांची मनं अपमानानं पोळून निघाली होती. आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रणका जोगा मिरवत जाणार. जोगणी वाटेगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं. गावोगाव वार्ता पसरली. शिगावची जोगणी वाटेगावला गेली आणि आता वाटेगावला जोगण्या भरणार. आता शिगावला काय आहे, तिथं एक रणका जोगा फिरणार. त्याला काय पाहायचा? खरा मर्द माणूस तो राणूजी. त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला आणि जोगणी पळवून नेली. ज्यांनी प्रत्यक्ष राणूजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपल्या गावी राणूजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्यात वाटेगावाच्या मांगाचा मोठा बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं. पावसानं आखडलेले पाय पसरले. आकाशातून मुसळधार पाऊस चालू झाला. विजेचा लखलखाट आणि मेघाचा गडगडाट यांनी सृष्टी हादरली. बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली. एक निहारी सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळू लागला. एक नवी उब दुनियेला आली. माणसाच्या आशा नजरेच्या आटोक्यात आल्या. पाऊस गेला आणि सुगी आली. पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नवं भासू लागलं. दमट जमीन उसासे घेऊ लागली. आकाश निष्प्रभ झालं. निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरभिरण्यास सुरुवात झाली. शिवारात सुगीची हातगाई सुरू झाली. दौलती रानात फिरू लागला. काढणी मोडणी खेळणी गुंडाळू लागला. त्याला पाहून राणूजीची आठवण करून गावकरी त्याच्या पुढं कणसाची रास लोटू लागले. गावानं हात सैल सोडल्याचं दौलतीनं घर भरू लागलं. राही 2 शेळा घेऊन निवडुंगात फिरू लागली. फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती. ती पोरं आजीला मदत करीत होती. दौलती पंढरीला जाऊन गबऱ्यासाठी रडतो म्हणून येताना एक पांढरा शुभ्र शिंगरू घोड्याचं आणलं होतं. त्याला फकीरा एक मूठ गवत आणून घालीत होता. नवा गबऱ्या अजून केकाळत नव्हता. पोराने त्या नव्या शिंगराचं नावही गबऱ्यास ठेवलं. राधा आयाबायातून लोकांच्या मोडणीला जात होती. दिवसभर कामात गुंतण्यानं तिला उरातील कळीचा विसर पडत होता, म्हणून ती सारं काही ना काही काम करत होती. कुंकवाशिवाय सारं आयुष्य कटण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर येऊन पडली होती. रोजच्या प्रमाणे ती रानात निघाली होती. बरोबरीच्या बाया पुढं गेल्या होत्या. पोरं राहीबरोबर माळायला गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा व डोक्यावर पाटी घेऊन चौगुल्यांच्या शेताकडं लगबगीनं निघाली होती. मागं पुढं कोण नव्हतं. आता ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती, कारण अजून तिच्या देहातली तरुणपणाची ताण शमली नव्हती. एक गाडी आली. ती कोणाची असेल बरं, असा एक विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. गाडी ओढ्यातून वर येऊ लागली. गाडमार्गानं गावाकडे येऊ लागली. बैल धुंद डुलत येत होते.
राधा बाजूला चपापून पुढे जात होती. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पाटलांची होती. एकदम कासर ओढून पाटील म्हणाला, राधा कुठं? मोडणीला. कुणाच्या? चौघुल्यांच्या. चल मागं. असं म्हणून त्यांना बैलांना चमकावलं आणि गाडी चालू लागली. राधा आपोआप गाडीच्या मागून परत निघाली. चिंचेखाली येईपर्यंत शंकररावांनी एकदाही मागं वळून बघितलं नाही. चिंचेखाली गाडी करकरली आणि थांबली. राधा ही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहतच राहिली. पाटील म्हणाला, दौलती आहे का घरात? शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढं आला. राधा पाटील यांना पाहून तो एकदम तरातरा पुढे येऊन म्हणाला, मी आत्ताच सोनाटकीतनं परत आलोय शिंगरू न्यायला. ठीक दौलती, पण हे बरं नाही. पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला, राधा मजुरी करीत आहे. हे जर कळलं तर तो राणूजी परत खाली येऊन माझं शिर मारील. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दाना हवीत? हे घे. असं म्हणून पाटील गाडीतील दाण्याची पोती खाली लोटू लागला. 1 2 3 4 हा सारी गाडी इथंच रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला, गावकर पुरं 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 तर ऐक, राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कोंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्या शब्दावर. मी पाटील, मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं. इथं या पांढरीत जत्रा भरावी. गावावर उपकार करावा म्हणून तो पोरं आणि ही राधा मागं टाकून गेलाय. त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं ते उगवतं. पाटील असं कसं म्हणता? बरोबर म्हणत आहे मी. दाण्याची पोती देणं आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शीर पिकत नाहीत दौलती. खोताशी झटून झगडून ज्यानं प्राण दिला त्याची ही आबरू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणून मी जगलो. दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथरत्या ओठांना थांबवीत म्हणाला, नाहीतर मी मेलो असतो. माझा पोरगा गेला त्या दिवशी, पण तुमच्या पंतांच्या बोलण्यांनी मला तारलं. आजपासून राधाला मी कुठं पाठवणार नाही. एवढंच कर. असं म्हणून पाटलांना समोर पाहिलं आणि बैल चालू लागले. राधा घरात गेली आणि उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला. दौलती 2 माणसं बोलवून पोती घरात नेली. शिंगराचं दावं सोडून तो निघाला. तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला. दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला, ए म्हाताऱ्या, कुठं नेतोयस त्याला? रानात चरायला. का? नग घरातच बरा आहे त्यो. अरे पर का? चराय का नग? नग तो गबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आणि तू त्या गबऱ्याला रानात नेऊन मारशील. काय नियम तुझा? हे ऐकून दौलती गालात हसला. हसऱ्या चेहऱ्यानं पाहत तो म्हणाला, खरं आहे तुझं. सांभाळ आपला गबऱ्या. मी जातो रानात. असं म्हणून तो गेला. राधानं फकीराला हाक मारली आणि विचारलं, आज्याबर का भांडलास? तो गबऱ्याला रानात नेत होता म्हणून काय झालं? काय बिघडलं? अगं मी थट्टा केली त्याची. म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये. असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं. तो 10 वर्षाचा बांधीसूद उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगन गिट्ट वाटलं. परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली. आई, काय? आबाला खोतानं मारलं? हो मारलं. आपला गबरा मोठा झाला की मी त्या खोताला मारीन. तवर तो म्हातारा होईल. तिनं त्याला घरात नेला आणि साधू आला. साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते. तो कमी बोले. दुपार झाली. भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आला. सावल्या पायात घोटाळू लागल्या. हिरवं शिवार उन्हाच्या मोलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं. चिंचेखाली फकीराने साधू यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळ खेळूया. साधूनं मुंडीनं होकार दर्शविला. फकीरा चिंचेच्या बुडा आड गेला आणि 2 मुठी झाकून परत आला. एकीत शेळीची लेंडी आणि दुसरी चिचोका होता. त्या 2 मुठी साधू पुढं धरून तो म्हणाला, लेंडी का चिचुका? चिंचुका. साधूनं फकीराची डावी मूठ धरली आणि त्याने ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला, लेंडी, हा बघ चिंचुका. असं म्हणून त्याने उजवी मूठ उघडून चिंचुका दाखवला. साधूवर डाव आला आणि तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीचा खेळ सुरू झाला.
आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची 3 बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तिरफडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5 5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसला. आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. या खेपेला त्याने एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3 3 3. फकीरानं खाली येऊन त्याला एक बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमुसला आणि पुन्हा वाकला. पुन्हा पुष्कळ उशीर त्याचा खेळ चालला होता. साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबर दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जायच्या तयारीत होता, पण फकीरा त्याला सोडित नव्हता. साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता. साधू रडकुंडीला आला आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता. साधू तिरपडत त्याला आवरीत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं पाहून तिला राग आला. अरे घोडी पार तोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी. फकीरानं 4 बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला, 7 7. राधा पुढे येऊन रागात म्हणाले, फकीरा त्याला बोटं किती हे कळ ना, आणि तो साहेबाच्या बंगल्यावरची अंडी र कधी सांगणार. दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तो का त्याला मारणार. बघ की तो घामानं उफरून निघालाय. मग माझ्यावर डाव आल्यावर मी बी निघालो असतो म्हणजे. ते का तू शहाणा आहेस, त्याला कळत नाही आणि माझ्या पाठीवर बसला तवा. मग काय झालं, तू तर सांगशील का किती अंडी. हो हो सांगीन. मग सांग तर वाक. राधा इरेला पेटली. हे बघ वाकतो. तोही ईर्षेला पेटला. बस रे साधू त्याच्या पाठीवर, बघू कसा सांगतोय तो, राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला. मग तोही म्हणाला, आलगोली पालगोली तुंतुण्याची ताल तोली साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. असं म्हणून त्यानं बोट उंच धरली. तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती. त्यानं किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2 2 उतर खाली. राधाला नवल वाटलं. तिनं साधूला ओढून पोटाशी धरलं आणि ती म्हणाली, नको रे बाबा असला खेळ, तू मोठा धोरणे आहेस. मग माझा डाव दे की. नाही हा डाव आता नाही, माझा डाव दिलाच पाहिजे. नको, तो रडकुंडीला आलाय. नाही माझा डाव. फकीरा संतापला. तोचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवित आहे याची त्याला चीड आली. तो पाय आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गरकन फिरली. फकीरा रडत होता. साधू खाली ठेवून ती पटकन खाली बसली आणि फकीरा पाठीवर घेऊन म्हणाली, मी तुझा डाव देते बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला 7 दऱ्यांच्या डोंगरावर किरणाचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता आणि त्या ढगाच्या गालिच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता. डोंगरातील किर्र झाडीनं अंधारात शिरण्यासाठी अंग आवरून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती. गुरं हांबरत येत होती. बैल तिडक्या फोडीत पांदीनं चालले होते. गावाचे कष्ट जणू फळाला आलं होतं. राधा चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली. साधू काटक्या मुडीत चुलीत घालू लागला. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. राहीनं शेरडं घेऊन आली होती. राधा साधूशी बोलत होता, तू आपल्या आजोबासारखा आहेस आणि ह्यो फकीरा आपल्या वडिलावानी आहे. आजोबा म्हणत, आम्ही तलवारी घेऊन भीक मागून जमात जगवली. ते ऐकून तुझं वडील हसत. खरं म्हणजे त्यांना रागच येई, पण हसून दाखवीत. आमच्या बाला शिव्या देऊ नग. फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तोच राही म्हणाली, फकीरा ती काय शिव्या देतीया. ती अगस्ता आहेस तू. आमच्या आबाचं नाव काढतीया. मग काय झालं, सारखी धुसफूस करू नये. असं म्हणून तीच राधाला म्हणाली, बाई तू बी त्याला चिडवू नग, खोडीला औषध नसतं. राधा हसली आणि फकीराला जवळ घेतलं. मी थट्टा केली तुझी. तो हळूच तिच्या मिठीतून निसटला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकघरात दंग झाली. तेवढा दौलती आला. चूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं, फकीरा कुठं आहे. बाहेर गेलाय मगा. राही उत्तरली. दौलती घरातून हाक मारू लागला, पण फकीरा आला नाही. मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला, अगं पोर कुठं दिसना की.
हे ऐकून राधाच्या उरात धस्स झालं. तिनं दारात येऊन चौफेरफात हाक मारली, फकीरा. ती दीर्घ हाक दूर दूर गेली आणि शांत झाली, पण उत्तर आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवाकालव झाली. तिनं चटकन पश्चिमेला पाहिलं. सूर्य निम्माच उरला होता. आता अंधार पडणार, मग मी फकीराला कुठं शोधू या विचारात ती वेडी झाली. हुंदका कंठात येऊन टकरा देऊ लागली. दौलती, राही निवडुंगात धावपळ करू लागली. आईतील माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटेला पळ सुटली. बळी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावर झाले. निवडुंगाचे डोंगे धुंडाळू लागले. राधा मेघ रोवल्याप्रमाणे दारात उभी राहिली. साधू रडू लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली. सर्वांचं दाबत दणाणलं. हाय, अरे बघा दिसतोय का नाही? अंधार पडायच्या आत बघा. बहिरू मांग ओरडला. मोहरवा नी ती हिर बघा. विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला. हाय आगा, हाय कुठं आहे? हे बघा, चिंचेच्या शेंड्याला जाऊन बसलाय. मग एकदम ओरड झाली, हाय, या या या. सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले. फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाला बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता. धावपळ बघत होता. पळणाऱ्यांची धावपळ बघून तो हसत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, अरे चोरा, मारलं होतं सामसनी. फकीरांनी खाली पाहिलं ही नाही. मग राईबाई म्हणाली, ये खाली, रात होती या. सर्वच लोक आग्रह धरू लागले, फकीरा खाली ये, अंधार होतोय. पण फकीरा हुकी चूक करत नव्हता. तसा आज बसून होता. मग बहिरू म्हणाला, पोरांनो व्हार वर नी आणा त्याला खाली. हे ऐकून तो एकदम ओरडला, वर येऊ नका, नाहीतर मी उडी मारीन. फकीराच्या या दरडवणीनं सर्वांची पाचावर धारण बसली. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. राधानं डोकीवरचा पदर काढून तो त्या वाटेवर पसरला. मी पदर पसरते, पाया पडते, तू खाली ये. दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं, उडी टाकू नग फकीरा, बाब्या य य. राहीच्या हातापायांना कापरं भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधाने त्याच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ती रडू लागली. सर्वांचा जीव सुळावरनं उतरला आणि कडूसं पडलं. बहिरू म्हणाला, त्याला काय म्हणू नका. तरीही दौलती म्हणाला, फकीरा असं का आमासने मारू नग. आई मला वाईट म्हणतीया. फकीरा फुसफुसला, ती खुळी आहे. आता तुला वाईट म्हणल त्याचं डोसकं फोडतो, मात्र तू डोसकं फिरून घेऊ नग. मग कुणीच काही बोललं नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला. राधाला तर जन्माची अद्दल घडली. अशा पद्धतीने फकीरा ह्या कादंबरीचा दुसरा भाग ह्या ठिकाणी संपला. पुढचे भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. प्रोफेशनल एज्युकेशन चॅनल ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढच्या एपिसोडची आपण वाट बघाल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. थँक्यू.